यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। 1 नोव्हेंबरच्या मोर्चावरून शिवसेना मनसेमध्ये संभ्रम असल्याची माहिती समोर येते। 1 नोव्हेंबरला मोर्चा निघणार आहे, मात्र यावरून शिवसेना आणि मनसेमध्ये संभ्रम असल्याचं दिसतंय। मोर्चापूर्वीच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये मोर्चा कुठून निघणार यावरून संभ्रम असल्याचं चित्र निर्माण झालंय। कारण दोन्ही पक्षाच्या पोस्टरवर वेगवेगळी माहिती छापण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पोस्टरवर फॅशन स्ट्रीट पासून मोर्चा सुरू होईल अशी माहिती आहे, तर मनसेच्या पोस्टरवर हिंदू जिमखान्यापासून मोर्चा सुरू होईल असं छापण्यात आलंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल? बऱ्याच दिवसांपासून 1 नोव्हेंबरच्या मोर्चाविषयी सांगण्यात आलं होतं, मात्र तो नेमका कुठून निघणार हा सवाल आहे। आपण पाहतोय की 1 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर त्यांना समर्थन करणाऱ्या इतर पक्षांचा एक मोठा मोर्चा मुंबईमध्ये निघणार आहे मतचोरीच्या संदर्भात। मात्र या चोरीचा जो मोर्चा निघणार आहे त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून अधिकृतपणे हा मोर्चा फॅशन स्ट्रीट येथून सुरू होणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे। मात्र असं असताना देखील हा मोर्चा मरीन ड्राईव्ह येथील हिंदू जिमखाना येथून सुरुवात होईल असे काही होर्डिंग जे आहे ते मनसेकडनं ठाण्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। त्यामुळे काहीसं संभ्रमाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे की हा मोर्चा जो आहे तो नेमका कुठून निघणार आहे, तो फॅशन स्ट्रीट या मार्गावरून निघणार आहे का मरीन ड्राईव्ह हिंदू जिमखाना येथून निघणार आहे, याबद्दल आता प्रश्न निर्माण झालेला आहे। आता मनसेचे नेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीतील काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांचे जे नेते ते एकत्र पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले होते आणि कुठून मोर्चा निघणार या संदर्भात त्यांच्यामध्ये काहीसं एकमत झालं असल्याचं त्यांनी सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात रस्त्यांवरती मात्र वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे होर्डिंग आणि त्याचबरोबर वेगवेगळे लोकेशन म्हणजे कुठून मोर्चा निघणार याचं स्थळ जे आहे, ठिकाण जे आहे ते वेगवेगळं दाखवण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा मोर्चा नेमका कुठून निघणार याबद्दल अद्याप संभ्रम असल्याचं दिसून येत आहे। बरोबर आहे उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।